भगवान शंकराची कथा ऐकण्यासाठी लाखो भाविक येतात। याचाच अर्थ हे कलियुग नव्हे तर शिवयुग। कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचं प्रतिपादन। धुळ्यात शिव महापुराण कथास्थळी जीवा सेनेचे नाभिक समाज बांधव नागरिकांना देत आहेत मोफत सलून सेवा। टोकरे, महादेव, मल्हारकोळी व इतर आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी धुळे मंत्रालय संघर्ष पदयात्रा शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात सुरू। ऐतिहासिक संभाजीनगर येथील कॅनॉट पॅलेस सिडकोमध्ये पक्षप्रवेशासह झाली आझाद समाज पार्टीची बैठक। देवपूर पोलिसांच्या तत्परतेने महिलेला परत मिळाली रिक्षात विसरलेली बॅग, रिक्षा चालकाच्या इमानदारीचे दर्शन। भगवान शंकराची कथा ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात। याचाच अर्थ हे कलियुग नव्हे तर शिवयुग आहे, असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी केलं। देवादिदेव महादेव की करुणा नहीं होती, कृपा नहीं होती, उसकी दया नहीं होती, एक कदम भी हम भगवान की ओर नहीं जा सकते। धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयालगत असलेल्या विस्तृत जागेवर श्री शिव महापुराण कथा सुरू असून शुक्रवारी कथेच्या तिसऱ्या दिवशी पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवयुग आणि सत्ययुगावर भाष्य केलं। सध्या कलियुग सुरू आहे, कुणी कुणाचं ऐकत नाही असं म्हणतात। जिथे भाऊ भाऊ, पती पत्नी, सासू सून, आई मुले यांच्यात वादविवाद आहेत, विसंवाद आहेत, मान सन्मान दिला जात नाही, नीतिमूल्ये पायंदळी तुडविली जातात। असं असलं तरी भगवंताची कथा ऐकण्यासाठी, शिव महापुराण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक येत आहेत। याचाच अर्थ असा होतो की हे कलियुग नव्हे तर शिवयुग आहे। आमच्या प्रत्येकाच्या हृदयात सत्ययुग आहे। आपल्या हृदयातील भावना सांगते की कलियुगात डोकावून पाहू नका आणि त्या हृदयातील भावना ऐकूनच आपण या ठिकाणी शिव महापुराण कथा ऐकायला आलो आहोत। आजूबाजूचे कलियुग न पाहता हृदयातील सत्ययुग पहा, आपल्याला खूप काही मिळेल। आपल्या हृदयात स्वतःचा आरसा दिसेल आणि त्या आरशामध्ये परमात्म्याचं दर्शन आपल्याला नक्कीच होईल। चांगल्या व्यक्तीच्या संगतीत राहिलो तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो। सद्गुणी व्यक्तीची संगत ही अत्तरासारखी असते, त्याचा सुगंध दरवळत राहतो आणि दुर्गुणी व्यक्तीची संगत ही चिखलाप्रमाणे असते, त्यातून दुर्गंधीच मिळते। त्यामुळे संगतीचा असर हा होतोच। धुळ्यात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेला धुळ्यासह जिल्ह्यातील एवढेच नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेशातील शिवभक्तांनी देखील हजेरी लावली आहे। शिवभक्तांच्या हजेरीनं कथास्थळ गर्दीनं फुलून गेलंय। समाजाचंच एक महत्त्वपूर्ण अंग असलेले भगवती यल्लमा देवीचे भक्त असलेल्या तृतीय पंथीयांनी शुक्रवारी शिवमहापुराण कथेला हजेरी लावली। सर्वसामान्य भाविकांप्रमाणेच धुळ्यातील तृतीय पंथीयांनी भक्तिभावे शिवमहापुराण कथेचं श्रवण केलं। तृतीय पंथीयांनी भजन सुरू असताना थेट कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या मंचाकडे कूच केलं। तृतीय पंथीयांनी पंडित प्रदीप मिश्रा यांचा यावेळी सत्कार केला। त्यानंतर तृतीय पंथीयांना पंडित प्रदीप मिश्रा यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला गेला नाही। प्रत्येकानं पंडित मिश्रा यांच्यासोबत सेल्फी काढला। देवादिदेव महादेव की करुणा नहीं होती, कृपा नहीं होती, उसकी दया नहीं होती, एक कदम भी हम भगवान की ओर नहीं जा सकते। कई लोग कहते हैं गुरुजी कलयुग चल रहा है, घोर कलयुग चल रहा है, यहाँ कोई किसी का मीत नहीं। हम कहते हैं भगवान देवादिदेव महादेव से प्रार्थना करो, भगवान शिव को धन्यवाद दो कि इस घोर कलयुग में जहां भाई भाई को मारने दौड़ता है, सास बहू बहुवास का संबंध ठीक नहीं रह पाता है, पति पत्नी भी श्रेष्ठता से नहीं रह रहे हैं, बच्चे अपने माता पिता से, माता पिता अपने बच्चों से श्रेष्ठता से नहीं रहे। ऐसे घोर कलयुग में भी भगवान शंकर की कथा आप अगर ये लाखों की संख्या में श्रवण कर रहे हैं तो ये कलयुग नहीं, ये शिव युग है। भगवान ने बनाया।
हमारे शरीर में एक हृदय, हमारे शरीर में एक मन, एक हृदय ऐसा होता है जिसको सतयुग कहा जाता है। क्योंकि हम उसमें सत्य का निवास करते हैं। शिव महापुराण की कथा एक बड़ी सुंदर बात कहती है कि अगर हमें कहीं दूसरी जगह झांकने का मौका मिले तो हमें कलयुग नहीं झांकना। यदि हमें कहीं झांकने का मौका मिले तो अपने सतयुग में, अपने हृदय में झांक कर देखिए, उसमें तुम्हें बहुत कुछ मिलेगा, बहुत कुछ। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयालगतच्या विस्तृत जागेवर पंडित प्रदीप मिश्रा यांच्या 5 दिवसीय शिव महापुराण कथेचा कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमस्थळी अनेक दानशूर व्यक्तींसह शिवभक्तांकडून वेगवेगळ्या स्वरूपात भाविक नागरिकांना सेवा पुरविण्यात येत आहेत। कुणी अन्नाच्या रूपाने तर कुणी पाणी पुरवठ्याच्या रूपात भाविकांची सेवा करीत आहेत। तसेच काही संघटना व व्यक्ती विविध खाद्यपदार्थांचं देखील वाटप भाविकांना करीत आहेत। अशाच प्रकारे अखिल भारतीय जीवा सेनेनंही शिवमहापुराण कथास्थळी आपल्या सेवेचा स्टॉल लावलाय। या स्टॉलवरून नागरिकांना मोफत सलून सेवा पुरविली जात आहे। या ठिकाणी आलेल्या नागरिकांची जीवा सेनेचे नाभिक समाज बांधव मोफत दाढी व कटिंग करून देत आहेत। या मोफत सलून सेवेचा अनेक भाविक लाभ घेत आहेत, अशी माहिती जीवा सेनेतर्फे देण्यात आली। जीवा सेना प्रदेश अध्यक्ष दिनेशजी महाले व आपले सुधीरजी महाले आणि राजू भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे धुळे जिल्ह्याची जीवा सेनेच्या माध्यमातून प्रदीप शर्मा पूज्य बाबाजी प्रदीप मिश्रा यांच्या सेवार्थार्थ धुळे शहरात हा जो 5 दिवसाचा सत्संगचा कार्यक्रम ठेवला, त्या सेवार्थ जीवा सेनेच्या माध्यमातून आपले समाज बांधव नाभिक समाजाचे हे मोफत दाढी कटिंगची सेवा देण्यात आली आहे। तरी प्रेक्षक आणि भाविकांनी त्यांचा लाभ घ्यावा दाढी कटिंगचा, आणि प्रत्येक भाविकांना प्रदीप मिश्रा यांच्या सेवाचाही लाभ त्यांनी सत्संगमध्ये घ्यावा। आणि जीवा सेनेच्या टीमने जो उत्स्फूर्त कार्यक्रम आयोजित केला, त्या निमित्ताने धुळे जिल्हा जीवा सेना व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनेशजी महाले व आपले सुधीरजी महाले, राजू महाले व संदीप निकम व अनेक कार्यकर्ते व आम्ही समाज बांधव, सकल समाज, नाभिक समाज या नात्याने आम्ही समर्पित या कार्यक्रमाला हजेरी लावली व समर्पित हा कार्यक्रम आयोजित केला। त्या माध्यमातून आम्ही प्रदीप मिश्रा व अनुपजी अग्रवाल यांनी जो कार्यक्रम ठेवला व आविष्कार भुसे यांनी जो कार्यक्रम चालू ठेवला आहे, त्यांचंही आम्ही या जीवा सेनेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करत आहोत। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी धुळ्यापासून मुंबई मंत्रालयापर्यंत संघर्ष पदयात्रा काढण्यात येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बिरसा मुंडेंचा वीर एकलव्य की जय, वीर एकलव्य की जय। कोण मतदान देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण मतदान देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही। शहरातील एकविरा देवी मंदिरापासून या पदयात्रेला सुरुवात झाली। टोकरे कोळी समाजाचे नेते शानाभाऊ सोनवणे हे या पदयात्रेचं नेतृत्व करीत आहेत। पदयात्रेत शेकडो कोळी समाज बांधव सहभागी झाले आहेत। अनेक वर्षांपासून टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला अनुसूचित जमातीच्या हक्कापासून राजकीय दबावापोटी वंचित ठेवलं जात आहे। त्यासाठी समाजाने अनेक आंदोलने केलीत। त्यात मोर्चे, निदर्शने, धरणे, आमरण उपोषण, मतदानावर बहिष्कार, आत्मदहन, जलसमाधी, माननीय राष्ट्रपतींकडे स्वेच्छा मरणाची मागणी, रास्ता रोको, रेल रोको इत्यादी आंदोलनं करण्यात आली। तरी देखील शासनाने दखल घेतली नाही। वेळेवर कायदेशीर दाखले मिळत नसल्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांनी आत्महत्या केल्या, तरी देखील निर्दयी सरकारला जाग आली नाही।
एखाद्या टोकरे महादेव मल्हार कोळी जमातीच्या व्यक्तीनं स्वतःची व वडिलांची जमातीची नोंद असताना देखील दाखल्यासाठी किंवा वैधतासाठी प्रकरण दाखल केलं तर 1950 पूर्वीचा पुरावा नाही म्हणून प्रकरण फेटाळलं जातं. एखाद्या उमेदवाराने 1950 पूर्वीचा जमात नोंदीचा पुरावा दिला तर तो शाही बदल आहे, दप्तरात खाडाखोड आहे असं काही ना काही कारण सांगून प्रकरण फेटाळलं जातं. एखाद्या कुटुंबात वैधता प्रमाणपत्र व 1950 पूर्वीचे जमात नोंदीचे पुरावे दिले तरी चालीरीती माहीत नाही असे कारण सांगून जमातीचा दावा फेटाळला जातो. या भोंगळ कारभाराविषयी अनेक वर्षांपासून अनेक आंदोलनं करून देखील शासन दखल घेत नाही. म्हणून अखेर थेट मंत्रालयावर धडक देण्याचा निर्णय घेत ही संघर्ष पदयात्रा काढण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया शानाभाऊ सोनवणे यांनी व्यक्त केली. या पदयात्रेत शानाभाऊ सोनवणे यांच्यासह पावभा अण्णा बागुल, विजय शिंदे, हेमंत सूर्यवंशी, पवन सोनवणे, योगेश बाविस्कर, कविता कोळी, वासुदेव चित्ते, तुषार सैंदाने, भास्कर कुवर, प्रकाश खन्नाभाऊ गोळी, राजधर सदाराव, सविता कोळी, रावसाहेब इशी, हर्षल बित्ते, नितीन जगदाळे, गुलाबराव बाविस्कर, राकेश कुवर, गणेश कुवर, संजय मगरे, किरण सावळे, ॲडव्होकेट योगेश कोळी, दादा कोळी, आत्माराम दोडे, धारू कोळी, बबलू कोळी, अर्जुन शिरसाट, राजू कोळी, किरण सोनवणे, अशोक बाविस्कर, जीवन तायडे, अण्णा कोळी, दिगंबर सोनवणे, आवा कोळी, सचिन सपकाळे, प्रवीण वाकडे, दशरथ जाधव, रवींद्र मोहिने यांच्यासह शेकडो कोळी समाज बांधव सहभागी झाले आहेत. टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाच्या वतीने धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रा आम्ही आयोजित केलेली आहे. ही संघर्ष पदयात्रा 11 दिवसाचा रात्रीचा मुक्काम राहील आणि 12व्या दिवशी मुंबई मंत्रालयाला आम्ही पोहोचणार आहोत. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून अनेक आंदोलनं केली, आमरण उपोषण, जलसमाधी आंदोलनं, रेल रोको, रास्ता रोको, परंतु आमच्या पदरात 10% न्याय मिळालेला आहे. 90% न्याय अजून मिळालेला नाही आणि तो 100% मिळावा यासाठी आम्ही ही संघर्ष पदयात्रा आयोजित केलेली आहे. याच्यामध्ये शेकडो, हजारो, शेवटी लाखोपर्यंत लोक या पदयात्रेमध्ये सहभाग होतील. आमच्या मागण्या अशा आहेत की टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला जिल्हा गॅजेट, इम्पेरियल डाटा, जनगणना अहवाल, मानवशास्त्रज्ञ यांचा जो अहवाल आहे तो आमच्या सोबत आता माझ्या बॅगेत आहे. या अहवालानुसार आमच्याकडे जुन्या नोंदी 1950 पूर्वीच्या बऱ्याच लोकांकडे आहेत, पण बऱ्याच लोकांकडे नाही आहेत. ते पुरावे सुद्धा आम्ही सोबत घेऊन जातोय आणि सरकारला सांगतो की ज्या पद्धतीने कुणबी मराठा बांधवांसाठी जो GR काढला तसा GR तात्काळ आमच्यासाठी काढावा. त्याचप्रमाणे सुरेश धस कमिटीचा जो अहवाल आहे तो लागू करावा आणि गरीब आदिवासींना सेब्रीची जी घरं आहेत ते आदिवासी विभागामार्फत कुठलाही रेशन कार्डाचा पुरावा न घेता जो झोपडीमध्ये त्याला द्यावा. आणि त्याचप्रमाणे 2009ला जो आमच्यावर गोळीबार झालेला आहे त्याची आजपर्यंत न्यायालयीन चौकशी झाली नाही. बटू कोवरांच्या परिवाराला भरीव अशी मदत मिळाली नाही. अशा आमच्या अनेक मागण्या आहेत. या मागण्या घेऊन आम्ही या मंत्रालयावर जातोय. सरकार आपल्या दारी हा उपक्रम आहे पण तो फेल गेलेला आहे. आम्ही सरकारच्या दारी पायी जातोय. आदिवासी समाज लक्षात घ्या. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. ऐतिहासिक संभाजीनगर येथील कॅनॉट पॅलेस सिडको येथे पक्ष प्रवेशासह आझाद समाज पार्टीची बैठक 16 नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीत आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे, प्रदेश संपर्क प्रमुख प्रवीण रणयेवले, मराठवाडा सचिव कैलास गायकवाड, मराठवाडा संपर्क प्रमुख कपिल मोरे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पश्चिम सनी साबळे, धुळे येथील सुखलाल नारायण बैसाने, अनिल रामचंद्र ठाकूर, संतोष पंढरीनाथ अमृतसागर, विशाल वाघ, चेतन सोनार, सुदामराव सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदेशाध्यक्ष वाकेकर यांनी उपस्थित पदाधिकारी आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांना या बैठकीत मार्गदर्शन केलं. धुळे येथून आलेल्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आझाद समाज पार्टीत या बैठकीत प्रवेश केला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष GK कमल, प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे यांच्या हस्ते संतोष पंढरीनाथ अमृतसागर यांना धुळे जिल्हाध्यक्ष म्हणून, अनिल रामचंद्र ठाकूर यांना उत्तर महाराष्ट्र संघटक म्हणून, तर सुखलाल नारायण बैसाने यांना उत्तर महाराष्ट्र महासचिव म्हणून पदांवर नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तसेच विशाल वाघ, चेतन सोनार, सुदामा सोनवणे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. चाळीसगाव येथील 49 वर्षीय सौ कीर्ती वामन सोनार ही महिला दिनांक 14 नोव्हेंबर रोजी धुळे येथे येऊन सकाळी 11:30 वाजता रिक्षाने एकविरा देवीची ओटी भरण्यासाठी गेली होती. मात्र चुकून तिची बॅग रिक्षामध्येच राहिली. त्या बॅगेत सुमारे 4 तोळे सोन्याचे दागिने होते.
कीर्ती सोनार यांनी घटनेनंतर पोलीस स्टेशनला येऊन याबाबत माहिती दिली। यावेळी देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार ASI मिलिंद सोनवणे, पोलीस हवालदार पंकज चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कुठे, पोलीस कॉन्स्टेबल गुंजाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। आजूबाजूच्या परिसरातील CCTV कॅमेरे चेक करून अज्ञात रिक्षा चालकाचा व रिक्षाचा शोध घेण्यात आला। ही रिक्षा रेल्वे स्टेशन धुळे येथे मिळून आली। पोलिसांनी रिक्षा चालकाला विचारपूस केली। त्याने आपलं नाव सचिन श्रीराम मोरे, वय 43, धंदा रिक्षा चालक, राहणार रेल्वे स्टेशनजवळ धुळे असे सांगितले। महिलेच्या बॅगबद्दल विचारला असता रिक्षा चालकाने देखील इमानदारी दाखवीत सदरची बॅग दागिन्यांसह काढून दिली। त्यानंतर बॅग कीर्ती सोनार या महिलेला दागिन्यांसह पोलिसांकडून सुपूर्द करण्यात आली। बॅग दागिन्यांसह परत मिळाल्यानं कीर्ती सोनार यांनी पोलिसांचे आणि रिक्षा चालकाचे मनापासून आभार मानले। नमस्कार, मी कीर्ती सोनार। माझी बॅग रिक्षेमध्ये राहून गेली होती। मी देवीच्या मंदिरात आलेली होती धुळ्याला। धुळ्याच्या रिक्षेमध्ये माझी बॅग राहून गेली होती। रिक्षावाल्या भाऊने माझी बॅग मला परत केली। पोलिसांच्या सहकार्याने माझी बॅग मला परत मिळाली। माझे त्याच्यात सोन्याचे दागिने होते 4 तोळ्याचे, ते मला परत मिळाले। धन्यवाद।